इकडे ब्रिजचं काम सुरू आहे या साईडला बघा. जोपर्यंत पेवर ब्लॉक्स सिमेंट रोडमध्ये कन्वर्ट होत नाही ना तोपर्यंत हायवे पूर्ण होणार नाही. मी दमून गेलो पेवर ब्लॉक्स बोलत, पण हे काय संपत नाही. ते गरमी परवडते पण थंडीमध्ये राईड करणं इज नॉट इझी. मोटर बाईक रेसमध्ये कसं असतं असं झोपून चालवतात तसा सेम फिलिंग येते असं मी कधी. आता बोगदाकडे जायला रस्ता चांगला आहे नो डाऊट, मध्ये फक्त थोडं असा गारवा मिळणार आहे फॉर शुअर. हा बरं वाटलं यार, गारवा काय मिळाला यार, सही आहे. आता बोगदा काय वरतून लिकेज होतोय कारण की खाली पाणी अक्षरशः अनपढ लोक रस्त्यावर उतरले असं वाटतं यार. नक्कीच कमेंट करून सांगा मला की तुमची पण एक्साइटमेंट लेवल वाढते का जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट घेऊन राईड करतात तेव्हा. सावळी मिळायला पाहिजे पण गॅरंटी सावळी कुठे उरलीच नाही आहे मुंबई गोवा हायवेला. सॉलिड रोड आली रे फूट वरपर्यंत गेली बघा. ब्रिज हो ब्रिजचं काम मजबूत झालं रे इकडे बघा. चपाती आणि आमलेटचा रोल आहे. हे बघा इकडे आपण आता क्लोज टू संगमेश्वर आलो आहे ना. इकडे तुम्ही पाल फुल लाल 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 आहे, लाल 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 हे बघा, लाले लाल लाले. गणपती आले की सामान्य माणसाला कोकणी माणसाला आश्वासन देत तिला पुढे ढकलत राहतात तसं आहे ते. सुप्रभात फ्रॉम माणगाव. आज तारीख आहे 28 फेब्रुवारी आणि वाजले सकाळचे बरोबर 9:15 आणि आपण आता येऊन पोचलेत माणगावला. अरे काय आवाज आहे अरे. तर आता आपण येऊन पोचलेत माणगावला. हा माझा सेकंड ब्लॉग आहे मुंबई गोवा हायवे अपडेटचा. आपण करतो आहे मुंबई टू लांजाचा प्रवास, कारण की तुम्हाला मला द्यायचं आहे अपडेट शिमग्याच्या आधी, कारण की आता पुढे शिमगा येईल 13-14 मार्चला. तर खूप सारे चाकरमानी आपले गावी जातील, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ ठरणारा फायदेशीर. पहिला व्हिडिओ होता आपला मुंबई टू माणगाव, नक्कीच पहा. ऑलमोस्ट 80% काम झालेलं आहे. आणि आज आपला असणार आहे माणगाव टू संगमेश्वर. आणि हे माणगाव टू संगमेश्वरमध्ये ना आय थिंक लोणेऱ्याकडेच थोडेफार रस्ता खराब असेल, बाकी संगमेश्वरचा आधी थोडेफार रस्ता खराब, बाकी मधला पट्टा एक नंबर आहे. चुंबेश्वर रस्ता आहे, महाड वगैरे खूप छान आहे. पण नक्की तुम्ही चेकआउट करा, कारण ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला आपलं कशेदी बोगदा आणि परशुराम घाट दोन्ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर माणगावला आपण थांबलो होतो हॉटेल श्री समर्थ कृपामध्ये. आपली बाईक बाहेर आपण लावलेली आहे आणि आपण घेणार आहे आता वडापाव, कारण भूक जोरात लागली होती. वडापाव आणि चहा सांगितलं होतं. हा बघा हे आपण गरम चहा आणि आपला वडापाव खाऊया आणि निघूया चला. तर मंडळी 10:05 झालेत आणि आपण इकडे थांबलो होतो ना श्री समर्थ कृपामध्ये. एक नंबर होतं आपलं, नाश्ता पण छान होता, वडा मस्त होता, चहा चांगली होती आणि बरोबर हायवेला टेन्शन नाही. आणि पार्किंग वगैरे पण छान आहे, बसायला छान आहे. चला आता निघालो आहे आपण. आता जरा सूर्यदेवाचा प्रकोप वाढत जाणार आहे फॉर शुअर. सर्व घेतलं ना मी, चला मला आहे ना ही एक घाणेरडी सवय आहे. घेतलं आहे तरी पण घेतलं ना मी, म्हणून थांबतो 2 मिनटं. मी परत क्रॉस चेक करतो सर्व घेतलं की नाही. 2 मिनटं थांबा. येस सर्व जागेवर आहे, काय टेन्शन नाही. चला तर आपण निघालो होता फ्रॉम माणगाव. तर आपला आजचा प्रवास म्हणजे आजच्या व्लॉगमध्ये माणगाव टू संगमेश्वर प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. रस्ता नो डाऊट चांगलाच आहे, त्यात काय वादच नाही. जर तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये मिस केलं असेल तसं करू नका, तो नक्कीच पहा, कारण तोच एक महत्त्वाचा पट्टा आहे आणि काय नाही त्यासाठी. आणि पुढे आणि ह्या नंतरचा जो पट्टा असणार आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे आणि काय नाही त्यासाठी. म्हणजे कुठचा संगमेश्वर टू लांजा. तर जर तुम्ही तर मी लास्ट व्लॉगमध्ये बोललो होतो ना की आपण नवीन माईक घेतलेला आहे DJI मिनी माईक, आणि तोच मी आता यूज करतो. माझ्या हेल्मेटच्या आतमध्ये माउंट केला आहे मी तो. वायरलेसला आपण कनेक्ट केला आपल्या DJI Action 5 Proला. आणि आवाज तर मी ऐकला आहे चुंबेश्वर आवाज आला ते, म्हणजे काय क्लिअरिटी आवाजामध्ये. हो क्या बात आहे, एक नंबर. अरे धूळ का उडवतो आहे राजा, कोण आहे तो धूळ उडवणारा? हां ट्रक आहे. आणि हा माईक स्पेशली घेतला आहे फॉर मॉन्सून, कारण पावसाळ्यामध्ये आपण आतमध्ये, कारण पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा वायर लावतो तेव्हा आपण ब्लू टॅगने त्याला कवर करतो पाणी जाऊ नये म्हणून. पण आता काय गरज नाही, कॅमेरा आपला पूर्णपणे आपला बंद असेल चारी ठिकाणी, माईक आपल्या हेल्मेटमध्ये असेल, किती थोडं पाऊस पडू दे बिंदासपणे व्लॉग करायचा आता, काय टेन्शन नाही. तर याचा प्रॉपर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी करणार आहे गावी पोचल्यावर ना. पण त्याचा व्लॉग तुम्हाला आपले मुंबई गोवा हायवेचे संपल्यावर पाहायला मिळेल, कारण मुंबई गोवा हायवेचे अपडेट पहिलं त्यासाठी. आता असं माणगाव क्रॉस केलं तर एक नंबर आहे रस्ता. आणि आय थिंक मी माणगावला मुंबई टू माणगाव थोडं लवकर गाठलं, कारण रस्ता ॲक्च्युली खूप छान केलं आहे.
फक्त 20% रस्ता खराब आहे, 80% रस्ता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. मंदिर आहे मंदिर. आता पुढे लागेल लोणेरे. रस्ता चांगला आहे, नो डाऊट रस्ता चांगला केला आहे, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे, रस्ता सपाट नाही आहे, स्ट्रेट नाही आहे, असा वरती खाली आहे, म्हणून स्पीड मेंटेन होणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. डायव्हर्जन काय काय ठिकाणी खराब होते, चांगलंच खराब होते. त्या ब्लॉगमधून चेकआउट करा तुम्ही फॉर शुअर. जे माझे माझघर आहे तो लालबागवाला माझघर नाही आहे ना, त्याच्याबरोबर ब्रांचेस आहे कोण असतो, आय थिंक तो फक्त माझघर आहे. आणि हे लोक तर माझे माझघर माहिती नाही बाबा. बाकी सुंदर रस्ता सुंदर. आता इकडे पुढे आलत ना तर इकडे मध्ये काम चालू आहे रस्त्याचं. रस्ताच आहे ना का ब्रिज आहे, नाही रस्ताच आहे. आणि इकडे लेफ्टला रस्ता ठेवला आहे, आबडखोबड आहे, ठीकठाक आहे. ऐ शाबाश. आणि आय थिंक आपण येऊन पोचलो आता लोणेरेला असं वाटतंय मला तरी. हां स्पीड ब्रेकर बघा, हा क्या बात. ओप मार टोपी. आणि तो मधला रस्ता ऑलमोस्ट व्हायला आला आहे. मध्ये बघा मध्ये इकडे मधोमध आयुष्य. हो पेवर ब्लॉक्स काय जात नाही बाबा आपल्या आयुष्यातून. पण तरी पण हे पेवर ब्लॉक स्ट्रेट आहेत. आधीचे बाबा वरती खाली आहेत, हे तरी त्या हिशोबाने स्ट्रेट आहेत. हॉटेल नाईट रायडर, क्या बात है. अरे आई शाबाश. पुन्हा पेवर ब्लॉक्स. हो मधोमध बघा, हे बघा मधोमध जोरात कामं सुरू आहेत भाई. हां बरोबर हे लोणेरेच आहे. हां येस लोणेरे. वाजले आहेत 10:15 मिनटात पोचलो. इकडे ब्रिजचं काम सुरू आहे या साईडला बघा. आणि अजूनपर्यंत लोणेरेला पेवर ब्लॉक जास्त दिसतात ना, कारण खूप मोठा पट्टा आहे हा पेवर ब्लॉकचा. हो हा बघा मध्ये इकडे. हे बघा या साईडला बघा. मोठा पट्टा रे. चला बाबा संपला काय का बाकी आहे. चला बॅक टू ट्रॅक. पुन्हा पेवर ब्लॉक्स लागलेले आहेत भाई. जोपर्यंत पेवर ब्लॉक्स सिमेंट रोडमध्ये कन्वर्ट होत नाही ना तोपर्यंत हायवे पूर्ण होणार नाही. काय पण करा तुम्ही. पुन्हा पेवर ब्लॉक्स. ते मधले पट्टेच पेवर ब्लॉक्सला ठेवलेत, बाकी रस्ता पुढे पाठी ओके. पुन्हा पुढे पेवर ब्लॉक्स हे बघा. म्हणजे मधले पट्टेच पेवर ब्लॉक्स ठेवले. आता इकडे पाहाल तर इकडे मध्ये रस्ता ओपन ठेवला आवन जावनला आणि दोन्ही लेफ्ट राईटला कामं सुरू आहेत. हे बघा इकडे पण कामं सुरू आहेत, इकडे पण कामं सुरू आहेत. इथे आता लागलं डायव्हर्जन तसं बरं आहे. हा पुन्हा पेवर ब्लॉक. अरे देवा. हे बघा. आणि लेफ्टला पहा तुम्ही JCB जोरात कामं करतोय. मग इकडे ब्रिजचं कामं सुरू आहे. घर मस्त बांधलं बघा ना यार, सही बांधलं आहे. छान आहे एकदम मस्त. बाहेर हे पण मस्त आहे जागा. इथे जरा ट्रॅफिक होतं बघा. रस्ते पण खराब आहेत आणि मोठे ट्रक वगैरे पण आहेत ना त्यामुळे. आणि त्या लेफ्टला आपलं ब्रिजचं कामं सुरू आहेत.
जो रस्ता आहे तो पण खराब आहे आणि पुढे पुन्हा एकदा लागलेत पेवर ब्लॉक्स. हे बघा, मी दमून गेलो पेवर ब्लॉक्स बोलत, पण हे काय संपत नाही. चायला पण हे माणगावच्या पुढचे जरा पेवर ब्लॉक जरा म्हणजे थोडेफार स्ट्रेट तरी आहेत, पण आधीचे बाबा आबडधोबड होते. पण मी तर म्हणतो पेवर ब्लॉक्स हायवेला लावतातच कशाला, संबंधच काय. हा तर मोठाच्या मोठा पट्टा आहे पेवर ब्लॉक्सचा. बघा अरे त्यात हा पेवर ब्लॉक्सवाला आयला स्पीड ब्रेकरला पण पेवर ब्लॉक्स होते. हा बघा काय सांगू. म्हणजे माणगावच्या पुढे लोणेरेकडे तुम्हाला काम पाहायला मिळेल. रस्ता साईडचा बरा आहे, पण लोणेऱ्याच्या पुढे रस्त्याची अशी अवस्था आहे बघा. कारण तिकडे बीचचं काम चालू आहे आणि राईटला अशी अवस्था आहे आणि एकच वेळ ठेवला आवन जावनला. चला बाबा संपले रे बाबा, संपले. होप सो आता पुढे नसतील पेवर ब्लॉक्स. तर आलो बाहेर आपण आता. नॉर्मल 4 पदरीला आपण आलेलो आहोत. चिपळूण 99, रत्नागिरी 187, पणजी 390. हो वीर रेल्वे स्टेशन आपलं स्टेशन. हे बघा या साईड राईटला आहे वीर रेल्वे स्टेशन. क्या बात आहे. आता कोकणातले रेल्वे स्टेशन ना 1 नंबर केलेत हा, खूप छान केलेत. हो बोर्ड पण बघा वीरचा मस्त आहे रे. सही आहे, छान गेला यार, 1 नंबर गेला आहे. तर मंडळी आता महाड राहिले आता 12 किलोमीटर. बाकी सूर्याचा प्रकोप आता वाढत चालला आहे. असं डोकं येणार आहे फॉर शुअर. पण ठीक आहे यार, गरमी आहे तर काय करणार आपण आता. आपल्याला मस्ती आहे ना बाईकने जायची, घ्या आता घ्या. पण ठीक आहे यार, काय पण करा. बाईकची जी मजा आहे ना ती बाईकचीच मजा आहे, ती गाडीमध्ये नाही फॉर शुअर. काय पण करा तुम्ही. पण गरमीपेक्षा ना थंडीमध्ये जाम हालत खराब होते. थोडी गरमी परवडते, पण थंडीमध्ये राईड करणं इज नॉट इझी. तुम्ही लेअरिंग कितीही करा, तुमचे हात आकारतात, पाय आकारतात. तसं गरमीमध्ये तुम्ही थांबत पाणी पियत स्वतःला हायड्रेट करत तुम्ही करू शकतात, पण थंडीमध्ये इट्स नॉट पॉसिबल. चांगली हालत खराब होते, चांगलीच. तर मंडळी 11:15 वाजले आणि आपण आता महाड सोडतोय. बाकी रस्ता पुढे चांगलाच आहे. लोणेऱ्यानंतर रस्ता चुम्मेश्वर आहे. अशा ब्रिजच्या ब्रिज आहेत आणि मोठ्याच्या मोठे असे रस्ते आहेत. आता पुढे येईल पोलादपूर. तर पुढे लागले आहेत टोल सध्या चालू नाही आहे आणि चालू करतील पण काय. रस्ते पहिले पूर्ण करा मग टोल सुरू करा. नॉन सेन्स. तर मंडळी 11 वाजले, 11ला 5 मिनिटं आहेत आणि आता येऊन पोचले पोलादपूर आणि महाबळेश्वर लेफ्टला. आणि आता आपण निघतोय स्ट्रेट. म्हणजे इकडे वरती पोलादपूर आहे आणि खाली आपण स्ट्रेट बाहेर पडतो. बाकी रस्ता 1 नंबर आहे, काय टेन्शन नाही आहे. रप्पा म्हणजे ऑलमोस्ट 120-125 पण टच केलं आहे मी. विचार करा. हे मस्त वाटतं बघायला, जरा असं छान वाटतं जरा. आणि असं सेम ना जी आम्ही कोकण कोस्टल राईड केली होती मँगलोरला टिल मँगलोरपर्यंत ना, तेव्हा असंच पाहायला मिळालं होतं मला. तर मंडळी आता आयडियली हा कशेदी घाटाचा रस्ता सुरू झाला आहे. पुढे येईल कशेदी भोगदा. आता तो लहानचा लेफ्ट मारल्यावर कशेदी घाट आता ऑलमोस्ट आणि बंदच करून टाकला आहे. इकडे ओलं का वाटतं एवढं. हो
आरामात गाडी, आरामात गाडी, आरामात. हे प्रॉपर आहे ना, असे एस रस्ते आहेत ना, ते आपलं मोटर बाईक रेसमध्ये कसं असतं, असे झोपून चालवतात, तसा सेम फिलिंग येते. असं मी कधी केलं नाही, पण बघितलेत ना, तर सेम फिलिंग वाटतं असं. ते असा असे गुडघे वगैरे टेकवतात, या साईडला आलं की असे हे गुडघे टेकवतात, चहा आयला सेम तसाच रस्ता आहे, सेम. ते जास्त ॲक्टिंगचं वेडीवाकडे असतात. थोडाफार आपल्याला त्याचा फील येतो यार. बघा कोकणात आपलं काय काय मिळतं, सर्वच मिळतं आपल्याला कोकणात. हा बघा बघा, हा काय टर्न आहे बघा यार, एक नंबर. आणि ऑटोमॅटिकली आपण जो टर्न मारतो ना, असा कुठचा राईट असो लेफ्ट असो, हा गुडघा असा ऑटोमॅटिकली बाहेर येतो. हा बघा. अरे भोगदा कुठे गेला, पुढे पुढे भोगदा पुढे. येस. तर आता इकडे आपण पुढे आलो आहे. तर इकडे आता अच्छा मठाला जायचं असेल ना, वरती मठ आहे, ते तिकडून जातो वर तुम्ही डायरेक्टली मठासाठी. तो बघा तिकडं असतं, तिकडं जायला तो वाला. आणि कसा ना, एकदा भोगदा लागला ना, तर आपण डायरेक्टली बाहेर पडतो एकदम पुढे. तसं ते इकडे काम चालू आहे. आपण आय थिंक इकडे आलो पण त्या ह्याला भोगद्याच्या रस्त्याला. आय थिंक हा रस्ता भोगदावाला आहे. कशेदी घाट कुठे गेला यार, काय कळलंच नाही यार, सिरियसली नाही कळलं. म्हणजे पूर्णपणे ते चेंजेस करून टाकले आहेत. हां आता पुढे बोगदा लागेल इकडे. आता बोगदाकडे जायला रस्ता चांगला आहे नो डाऊट, मध्ये मध्ये फक्त थोडेफार खडबड वगैरे आहेत, बाकी रस्ता जरा बरा आहे. तिकडे पण ते रस्त्याला काम सुरू ठेवलेत ते बघा या साईडला. आता तुम्ही पाहाल ना, एक बोगदा ओपन ठेवला आवन जावनला आणि एका बोगदा काम सुरू आहे. तर बोगदाच्या थोडा आधीच रस्ता जरा खराब आहे, थोडा आधी. बाकी बोगदामध्ये थोडं असा गारवा मिळणार आहे फॉर शुअर. हां हां बरं वाटलं यार, गारवा काय मिळाला यार, सही आहे. पण धूळ बघा केवढी, खूप जास्त धूळ वाटते मला बोगद्यामध्ये. आता बोगदा काय वरतून लिकेज होतोय, कारण की खाली पाणी पडतंय. तर मंडळी आपण निघालो फ्रॉम कशेदी बोगदा. बोगद्याच्या पुढे आल्यावर रस्ता चांगलाच आहे नो डाऊट. आपण बाहेर पण आलो, इकडे आपला कशेदी घाट आहे, इकडे या साईडला आपण आलो बाहेर पण. हे बघा क्या बात आहे, सुंदर, अतिसुंदर. बाहेरचा यायचा रस्ता ना, मग कचेरी बोगद्यानंतर आपण बाहेर पडतो ना, तो रस्ता चांगला आहे. आता मध्ये खड्डे बिड्डे काय ना, चांगला रस्ता आहे. फक्त जेव्हा आपण कचेरी बोगदा एंटर करतो त्याच्या आधी रस्ता जरा खराब आहे थोडाफार तसं. आता हा रस्ता चुंबेश्वर आहे यार, हा डायरेक्ट खेडपर्यंत असाच आहे काहीतरी. आय थिंक तो 18 का 19 किलोमीटर. चुम्मा एक नंबर असतं, एक नंबर. तर मंडळी 11:30 वाजले आणि आता येऊन पोचला आपण खेडला. तो मधला पट्टा तर खूप छान होता, मस्तपैकी रप्पारप आपण पार केले आहेत. पण तरी पण मध्ये कोण ना कोणतरी आपलं येतं वेडार की आपल्या मोबाईलला बोलत आहेत आणि गाडी चालवत आहेत, चायला फुकटचं डोकाला शॉर्ट. खरोखर ते काय शूट करत बसलो नाही मी, पण आता असं वाटतं शूट करायला पाहिजे होतं. म्हणजे अक्षरशः अनपढ लोक रस्त्यावर उतरले असं वाटतं यार. असो असो, थंड थंड थंड. तर आता आपण खेड सोडतोय, म्हणजे पुढे लागेल खेडचं रेल्वे स्टेशन. आणि आता इकडे आपला दुसरा घाट लागेल, तो म्हणजे आपला भोसले घाट. ते खेड रेल्वे स्टेशनचं थोडं पुढे थोडासा एक पट्टा खराब लागतो बघा, हा वाला थोडासा, जास्त ना थोडासा पट्टा खराब लागतो. मग पुढे परत बॅक टू नॉर्मल. शाबास, चला. म्हणजे इकडे जे लिहिलं आहे भोसले घाट सुरू, हा बघा त्याच्या थोडा आधी बस. आणि भोसले घाटचा रस्ता पण चुंबेश्वर एक नंबर आहे. आणि हा भोसले घाटचा आयकॉनिक टर्न, हा बघा. जाताना
12 का 15 स्पीड ब्रेकर लागतात, ते जे खूप गरजेचं आहे. कारण इकडे ओव्हर स्पीडिंगमध्ये जर कंट्रोल सुटला ना तर डायरेक्ट गाडी खाली, तसं आहे ते. आज माझ्या राईडची एक्साइटमेंट जास्त आहे. तसंही जेव्हा पण मी गावी जातो ना बाईकवर तो एक्साइटमेंट असतेच, पण आज एक्साइटमेंट डबल आहे. कारण की आपल्याकडे काहीतरी नवीन गोष्ट आहे, जे तुम्हाला बोललो तर माईक मिनी नवीन गोष्ट आहे. कसं असतं ना मंडळी, तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा मला की जेव्हा पण आपल्याकडे कुठची गोष्ट नवीन असते तर आपल्याला ऑफकोर्स एक्साइटमेंट असते फॉर शुअर. पण जेव्हा राईड करताना कुठचीही गोष्ट आपल्याला नवीन मिळते ना तर आपल्याला अजून एक्साइटमेंट येते राईडची. हो की नाही, नक्कीच कमेंट सांगा. कारण भले ते निपाड असू दे किंवा आपलं काय ते ग्लोव्ज असू दे, काही असू दे, कुठची पण नवीन गोष्ट आपल्या ज्या राईडला मिळते ना, काय एक्साइटमेंट लेवल आपली वाढते यार, सिरियसली वाढते. मला तर खूप बरं वाटतं. म्हणजे काय ते नवीन घेऊन आपण राईड करतोय ना, खूप बरं वाटतं सिरियसली. नक्कीच कमेंट करून सांगा मला की तुमची पण एक्साइटमेंट लेवल वाढते का जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट घेऊन राईड करतात तेव्हा. आणि ते एक्साइटमेंट आहे ना समाधानमध्ये चेंज होते ना जेव्हा ॲक्च्युली जी आपण नवीन गोष्ट घेतली आहे ती वर्क करते ना तेव्हा. सिरियसली तसंच फिलिंग आपल्याला, एक्साइटमेंट प्लस समाधान आणि काय नाही. मग जे पैसे आपण घालवले आहेत ते ॲक्च्युली वर्थ आहेत, सिरियसली वर्थ आहेत. आता आपण अशा भागमध्ये आलो ना जिकडे प्रचंड प्रमाणात ना केमिकल इंडस्ट्रीज आहेत आणि इकडे प्रचंड प्रमाणात घाण वास येतो, एकदम घाण वास येतो. सर्वीकडेच केमिकल इंडस्ट्री आहे पूर्णपणे. हे बघा किती आहेत बघा, बापरे बापरे. आवशी फाटा. आता इकडे पण ब्रिजचं काम सुरू केलं आहे बघा इकडे. आता चिपळूण फक्त 17 किलोमीटर. तर मंडळी 11:15 वाजलेत आणि आता येऊन पोचलो आपण परशुराम घाटकडे. आता इकडून आपला परशुराम घाट झाला आहे सुरू. सूर्यदेवाचा प्रकोप प्रचंड प्रमाणात आहे. पुढे थांबून आपण पाणी प्यायलाच पाहिजे फॉर शुअर. आता बघू, आता परशुराम घाट उतरलं की आपण जरा थांबू आता, असा विचार करतोय आपण. बाकी रस्ता अजूनपर्यंत एक नंबर आहे, खूप छान आहे. बाकी व्ह्यू पाहाल ना यार, इथून घाटातून एक नंबर व्ह्यू आहे बघा, खूप छान व्ह्यू यार, एक नंबर व्ह्यू आहे, मस्त वाटतं. शाबाश शाबाश शाबाश. इकडे दरड कोसळते, हे बघा इकडे तिकडे बोर्डात लिहिलं दरड कोसळते सावधान. त्या साईडला काम चालू आहे परशुराम घाटात, हे बघा तिकडे ह्या तुम्हाला पट्टा काम फुल जोरात आहे. चला परशुराम घाट आता आला संपायला. सावर्डे 22 किलोमीटर, कलंबस ते 4 किलोमीटर. लग्न मी नाही का वाटतं इकडे, हां लग्न क्या बात आहे. चला जेवायला. आता जर कुठे थांबून ना पाणी पिऊ. माझ्या याच्यामध्ये ना ते बर्फाची बॉटल आहे, ती ऑफकोर्स पिघळली असेल बर्फ. आता थोडंफार थंड पाणी मिळालं तरी काही टेन्शन नाही आपल्याला. सावळी मिळायला पाहिजे, पण गॅरंटी सावळी कुठे उरलीच नाही आहे मुंबई गोवा हायवेला. थोडीफार सावळी होती, ती होती कशी ती घाटामध्ये, ते घाट पण बंद केलं आता. तर सावळी मिळणं खूपच कठीण झालं आता. त्याला शेडची सावळी सापडली आहे. बाईक पार्क करू आणि जरा बसू आणि जरा पाणी पिऊ. हायला सूर्यदेवा खूप तापलंस रे बाबा. चला. तर मंडळी आपण गाडी लावली इकडे शेडच्या इकडे. हे बघा बॉटल काढली आपण टँक बॅगमधून, बर्फवाली, थोडासा बर्फ उरला आहे आणि पाणी मस्तपैकी थंड आहे यार. ही प्यायला मजा येणार आहे पावसाळ्यात, एक नंबर. आणि हा आपला हायवे. हा सूर्यदेवा कुठे गेला सूर्यदेवा, अरे भगवान. हा तर मंडळी 12:15 वाजलेत. आपण त्या स्पॉटला थांबलो होतो ना पाणी प्यायला. ऑलमोस्ट 10-15 मिनटं गेली आपली. जरा बसलो, जरा व्हॉट्सअपला स्टेटस टाकले, फोनाफोनी केली, स्टोरी टाकली इंस्टाग्रामवर फॉलो नसले कारण नक्कीच फॉलो करा. sandy_वीर आपला ID आहे. तिकडे आपण स्टोरी रील्स वगैरे आपण टाकत असतात. तुम्हाला आवडले तर पहिले तुम्ही चेकआउट करा माझं अकाउंट. आवडलं तर नक्कीच फॉलो करा. हां बाकी सूरज की गर्मी से बापरे जरा थंड पाणी गेलं ना पोटामध्ये बरं वाटलं यार.
सिरियसली बरं वाटलं. आता काय विसरलो नाही ना? नाही काय नाही, कारण हेल्मेटच काढलं होतं मी. मोबाईल खिशात आहे, दुसरा मोबाईल बॅगमध्ये आहे, ग्लोव्ज घातलेले आहेत, माईक आणि कॅमेरा आहे, पाण्याची बॉटल वगैरे आहे. असं आता सावर्डे राहिले फक्त 18 किलोमीटर, म्हणजे ऑलमोस्ट 15 मिनटं. कळंब बसते, आपण येऊन पोचले कळंब बसतेला. आपण जो घरून डबा आणला आहे, बायकोने दिले आमलेट आणि चपाती ना, ते आता पुढे कुठेतरी खाऊ आपण. पण तिकडे पण म्हणजे आता किती वाजले आहेत? 12:15 ना, 1-1:15 खाऊ. पण कुठेतरी चांगला स्पॉट बघून खाऊ. स्पॉट म्हणजे थोडंफार सावली असेल तर, आणि काय नाही. हाय धूळ बघा, अरे काय फुल सिंगम आहे रे ट्रकवाला, करत असा काय ना. सॉलिड धूळ आली अरे, फूड वरपर्यंत गेली बघा. हिला काय झालं बसवायला? ब्रेकडाऊन दिले कोण असतं काय माहिती. किती वाजले आहेत? 12:15 आणि येऊन पोचले आपण चिपळूणला. आता इकडे ते चिपळूणचा ब्रिज खाली पडला होता ना, म्हणजे ब्रिज थोडाफार रेडी केला होता, तो पण ठुपकन खाली आला. चला चिपळूण स्ट्रेट. आणि चिपळूणला पण असे मोठे मोठे असे खांब बांधलेत फॉर ब्रिजेस. पण ब्रिजचा काय नाव निशाणा नाही आहे, कारण खूप टायमापासून आपले हे खांब असे उभे आहेत. आणि लांजेला पण आता असेच खांब राहिले सुरू. पण लांजेला काम जोरात आहे भाई. खूप आधी जेव्हा इकडे काम चालू होतं, आता मग काम चालूच आहे, तेव्हा हे रस्ते जाम बेकार होते. आता खूप मस्त केलेत. आहे बघा ब्रिज. हो ब्रिजचं काम मजबूत झालं रे इकडे बघा. हे बघा, हो सही काम झालं रे. फास्ट आहे काम भाई, फास्ट आहे. आता पुढे पाहाल ना बघा, पुढे ब्रिजचं काम होतं आहे. म्हणजे स्टार्टिंगमध्ये होतं आहे, मध्ये काही नाही आहे, पुढे होतं आहे असं आहे. इकडे पार्किंगला जागा मस्त मिळाली या लोकांना. मोठीच्या मोठी बिंदास गाडी पार्क करून जावा, कोण काय बोलणार नाही. तर आता आपण चिपळूण सोडलेलं आहे. आता पुढे येईल कामथे. हे बघा इकडे कामथे आहे. आता कामथे घाट पण सुरू होईल. पेट्रोल भरायचं आहे, राहू दे आता, कंटाळा आला, मरू पुढे. तर मंडळी आता आपण कामथे घाट उतरतो आहे. घाट एक नंबर आहे, रस्ता एक नंबर आहे. हे पूर्णपणे ना पावसाळ्यात तर एक नंबर असतं यार, किती सुंदर असतं माहिती या साईडला. तर आपण पुढे जात होतो ना, तर इकडे आपल्याला एक बसस्टॉपची शेड सापडली. गाडी साईडला पार्क करू, इकडे बसून जरा आपण खाऊन घेऊ. भूक पण लागली आहे आणि सूर्यदेवा पण सॉलिड तापलेत. चला. तर मंडळी आपण गाडीकडे पार्क केलेली आहे. हा आपला मुंबई गोवा हायवे आहे. आपण चालू स्ट्रेट टू लांजा. आणि वाजले आहेत दुपारचे 1:15. थांबा, दिसतंय की नाही? 1:15 वाजलेत. 1:15 दिसत का नाही? 1:15 वाजलेले आहेत. आणि आपण आपला डबा काढलेला आहे. चपाती आणि आमलेटचा रोल आहे. चला खाऊन घेऊ. टोटल 6 आहेत. 4-5 तर नक्कीच खाऊ फॉर शुअर, कारण की भूक खूप प्रमाणात लागलेली आहे. खाणं तर बनता यार सिरियसली. आणि मी ॲक्च्युली शेडच बघवतो, ते शेड सापडली आहे, टेन्शन नाही. जेवतो मग भेटतो. तर मंडळी नाही म्हणता अख्खा डबा आपण संपवला. मी विचार केला की 6 पैकी 4 खाईन, 2 नंतर खाईन. पण एवढी भूक लागली होती ना तर आपलं खाऊनच घेतलं, टेन्शनच नाही. मध्ये आता पुढे थांबायला नको. थांबलो तर आपण सरबत वगैरे प्यायला थांबू, हा ब्रेक घेऊ असा विचार करतो आहे मी. बाकी थांबायची गरज नाही आता, नॉनस्टॉपच निघू. बाकी वाजले आता दुपारचे 1 वाजला. 1 म्हणजे ऑलमोस्ट आपल्या इकडे हाफ एन आवर गेलेलं आहे. पण हा हाफ एन आवरची खरोखर गरज होती, कारण सूर्यदेवाने हैराण केलं सिरियसली. तर मंडळी निघालो आहेत. बरोबर वाजले 1. हां बरं वाटलं जरा थांबलो तर. रत्नागिरी दाखवतो 73 किलोमीटर. बाकी सूर्यदेवाचा प्रकोप खूप जास्तच आहे, असणारच. आता या टायमात चांगलं ऊन पडतं. अभी तो होली बाकी आहे, होलीच्या नंतर तर सॉलिड ऊन पडणार आहे. बाकी रस्ता अजूनपर्यंत चुम्मेश्वर आहे, काय टेन्शन नाही आहे. एक नंबर आपला प्रवास होतो, एक नंबर. गाडीवर बसला ना आणि असं आपण स्पीड पकडली ना तर हवा छान लागते.
ऊन लागतं पण हवा छान लागते. थांबलो किंवा संपला विषय. म्हणून विचार करतो की आता थांबणारच नाही मी. डायरेक्ट मध्ये कुठे संगमेश्वरच्या पुढे आपण सरबत वगैरे प्यायला थांबलो तरच. बाकीचं आता पोट फुल, टेन्शन नाही. तर मंडळी आपण इकडे येऊन पोचलं सावर्डेला. सावर्डेला तिन्ही रस्ते ओपन केलेत. रस्त्याचं काम संपलं इकडे. छान रस्ते केलेत. फक्त जरा सांभाळा कारण पब्लिक जास्त असते सावर्डेला, त्यासाठी आणि काय नाही. खैरशेठच्या इकडे अजून टोल बनते बघा. खैरशेठच्या इकडे काम चालू आहे. पाणी का मस्त वाटतं पण या साईडला यार, खूप छान वाटतं यार. इकडे ते हे आहे ना आरवलीचं कुंड आहेत, गरम पाण्याचे कुंड. इकडेच आहे ना आरवली, आलं वाटतं माझ्या मते. हां, हे आरवलीच आहे बघा बा. इकडे कुंड आहे गरम पाण्याचे इकडे आतमध्ये. नेहमी विचार करतो की जाईन म्हणून, पण साला हमेशा राहून जातं. आडो ना कधी मुहूर्त मिळणार जायला. पहिला खूप आधी आरवलीला पण रस्ता खराब होता, पण इकडे पण रस्ता बरा केला आहे. हो पुढे पण इकडे आहेत रे पेवर ब्लॉक्स, पण लहान पट्टा आहे. ते 2 लहान पट्टे पेवर ब्लॉक्स, पण ठीक आहे. गाडीमध्ये पेट्रोल ऑलमोस्ट अर्धी टाकी आलेली आहे. तर विचार करतो भरून घेऊ, टेन्शन नाही. पुढे बघ थांबायला नको, फुलच करून घेऊ. रेंज 125 दाखवते. ॲक्च्युली रेंज जास्त दाखवायला पाहिजे, काय ते रेंजचा इश्यू आहे. चला गाडीमध्ये पेट्रोल भरून घेऊ आपण. काय म्हणता तरी 900 रुपये पेट्रोल गेलं च्या आईला. म्हणजे ऑलमोस्ट 8.5 लिटर लागलं आहे. 13ची टाकी आहे. म्हणजे मी आधी पण फुल केलं होतं. $9.5, $10.5, $11.5, $12.5, $13 म्हणजे ऑलमोस्ट 5-6 लिटरच बाकी राहिलं होतं. आता रेंज काय दाखवते आहे, 270 रेंज दाखवते. 278. मी या टायमाला मॅप लावलाच नाही आहे. आपला रस्ता माहिती आहे का, त्याला मॅप लावायचे आयला फालतूमध्ये. तर जसं तुम्ही संगमेश्वर जवळ येतात ना, तसं तिकडे तुम्हाला थोडंफार रस्ते खराब पाहायला मिळतात बघा. एका रस्त्याला पूर्णपणे काम चालू आहे, त्या साईडला पण या साईडला पण. मी मग आधी बोललो होतो ना की बाबा माणगाव नंतर थोडंफार आणि संगमेश्वर लागेल तेव्हा थोडंसं आधी रस्ते खराब मिळेल तुम्हाला. हे बघा इकडे असं. आणि मग पुन्हा बॅक टू ट्रॅक. वाजले आहेत 1:45. ॲक्च्युली जरा मध्ये 15 मिनटं थांबलो होतो मी. मला 1-2 रीलसाठी शॉर्ट जरा घ्यायचे होते, तर ते आपण जरा घेतले. तर करता पुन्हा आपले 15-20 मिनटं गेले. मला वाटलं आयडियली 3 वाजता पोचीन मी, पण जरा डाऊट आहे मला 3 वाजता पोचीन की नाही. कमीत कमी 4 तरी वाजतील असं मला तरी वाटतं आहे. बघूया. हे बघा इकडे आपण आता क्लोज टू संगमेश्वर आलो आहे ना. इकडे तुम्ही पाल फुल लाल 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 आहे, लाल लाल लाल. हे बघा लाले लाल लाले लाल. हे बघा. आणि रस्ता ठीकठाक आहे. ओके. जुना रस्ता आहे, जो ठीक नाही गेला आहे. अरे रा. हे बघा. बापरे, फुल ऑन ग्रेवल्सवाला आहे यार इकडे रस्ता आवाला. हा रस्ता बघा फुल ऑन ग्रेवल्सवाला आहे बघा. अरे रे गाडी आरामात चालू. अरे म्हणजे बाईक तरी कमीत कमी. अरे हा वो चायला. हो हा खतरनाक रस्ता आहे. अजून संगमेश्वर आला नाही. संगमेश्वरच्या आधी थोडीशी हालत अशी खराब आहे. हा पट्टा बघा. आले रे पेवर ब्लॉक्स आले रे. नियर संगमेश्वर आले रे.
संगमेश्वर ते लांजा रस्ता खराब आहे असं ऐकलं होतं, पण तिच्या आईला हे संगमेश्वरच्या आधीच रस्ता खराब आहे रे. शाळा सुटली वाटतं. हां 2 वाजले, शाळा सुटली. बघ हा वाला पट्टा तर ओल्डच आहे, इकडे काम सुरू पण नाही आहे. काय घंटा होणार आहे गणपतीपर्यंत. हे ज्या ऐसा हो यांच्या काही पण नाही. तसे फ्रँकली बोलल्या गेलं ना, हे साले डेट आहे ना किती वर्षापासून देत आहेत. या डेटला होईल, या डेटला गणपती आले की सामान्य माणसाला, कोकणी माणसाला आश्वासन देत तिला पुढे ढकलत राहतात. तसं आहे ते. बिचारे कोकणची माणसं साधी बोलले ना होणं लफडी आहेत. हां याला चला मंडळी, संगमेश्वर आलेलं आहे तर आपण ब्लॉग इकडे आपण एंड करू. तर आजचा ब्लॉग होता आपला माणगाव टू संगमेश्वर प्रवास. माणगावच्या नंतर थोडा रस्ता खराब आहे आणि संगमेश्वरच्या आधी थोडा रस्ता खराब आहे. बाकी मधला पट्टा चुम्मेश्वर आहे. तर वाजले बरोबर 2ला 10 मिनटातून आहेत बघ संगमेश्वर. चला बघ भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.